बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे कोल्हापुरातून। कोल्हापुरात आज सकल मराठा समाजाची बैठक पार पडते। जरांग यांच्या मागण्यांसाठी 27 ऑगस्टला मुंबईत मोर्चा निघणार आहे। मुंबईच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। संध्याकाळी 5 वाजता या बैठकीचं नियोजन करण्यात आलंय। तर कोल्हापुरात आज सकल मराठा समाजाची ही बैठक पार पडते। संध्याकाळी 5 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांच्याकडून। विशाल, ही सकल मराठा समाजाची बैठक आज पार पडते, काय माहिती मिळते आपल्याला या बैठकीसंदर्भात? नक्कीच दीपाली, सकल मराठा समाजाकडून गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाची मागणी केली जाते आणि आता जरांगे पाटील जे आहेत ते पुन्हा एकदा चलो मुंबईचा नारा देत 27 ऑगस्ट रोजी जो मोर्चा करणार, जो आंदोलन आहे, त्या आंदोलनात आता कोल्हापुरातल्या सकल मराठा समाजाकडून सुद्धा सहभाग जो आहे तो मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे। आज दुपारी याबाबत एक बैठक जी आहे ती पार पडणार आहे आणि या बैठकीला कोल्हापूर जिल्ह्यातले विविध मराठा समाजाचे नेते जे आहेत ते उपस्थित राहतील। विविध संघटना असतील, विविध पदाधिकारी यामध्ये सहभागी असतील आणि 27 ऑगस्टला जो मोर्चा होणार आहे त्या मोर्चासाठीच जे नियोजन असेल ते या बैठकीमध्ये केलं जाणार आहे। खरं तर जरांगे पाटील यांचं यापूर्वी सुद्धा जो मोर्चा झालेला होता त्या मोर्चाला मोठा प्रतिसाद जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्रातून मिळालेला होता आणि आताही जरांगे पाटील यांनी यापूर्वी सुद्धा बैठका घेत, ठिकठिकाणी बैठका घेत या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलेलं होतं आणि त्यानंतर आता या हालचाली ज्या आहेत त्या सुरू झाल्यात। त्यामुळे आजपासून ही तयारी जी आहे ती आता सुरुवात झालेली आहे। या मोर्चाला कोल्हापूरकर असतील किंवा पश्चिम महाराष्ट्रातल्या सांगली असतील, सातारा असतील, या जिल्ह्यांमधून सुद्धा मोठ्या संख्येनं मराठा बांधव जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी होतील अशी शक्यता आहे। त्यामुळं आता जर पार्श्वभूमी पाहायची झाली तर या मोर्चापूर्वी सगळी मोर्चे बांधणी तयारी जी आहे ती सुरू केल्याचं या बैठकीतून दिसतंय। दीपाली, निश्चितच विशाल, या बैठकीचे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।